आता तर ती प्रॉपर्टी इतकी आहे, त्या सरमाडची का कोणाची काय आडनाव आहे त्याची, सरमाड का करमाड ते, त्याची एवढी प्रॉपर्टी, एवढी त्याला काय करायचं इतके एवढी प्रॉपर्टी त्याची नाहीची ती. 100% सांगतो मी, ही प्रॉपर्टी दुसऱ्याचीच. कारण हा माणूस कधीच पिक्चर मध्ये दिसला नाही, कधी चॅनलवर नाही, कधी मोठ्या इव्हेंट मध्ये नाही, राजकीय नाही, सामाजिक नाही, कुठल्याच नाही. आणि या काय की एवढी प्रॉपर्टी कुठून आली? ही कोणाची तरी पडद्या मागून याला काम करणारा दुसरा आहे, त्याने याच्या नावावर ठेवली. मेला तर तू मर, नावावर तो आहे, राहिला तर मही, नाही तर मग गेला तू बी. याच्या मागं कुणीतरी. एवढी प्रॉपर्टी इतक्या माणसाची असू शकत नाही. ही एखाद्या सरकारमधल्या मंत्र्याची म्हणा, कोणाची तरी ही प्रॉपर्टी आहे आणि ही गोरगरिबाच्या नावावर केली. गोरगरिबाला मी जाहीरपणानं आव्हान करतो की बाबा हो, ज्यांच्या ज्यांच्या नावावर यांची प्रॉपर्टी असेल, आता यांजवळ पैसा, मग आता हे उद्याच्याला चौकशा लागल्यावर विचारणार आहेत तर पैसे कुठून आणले आणि ही जमीन कुठं घेतली. तर त्या टायमाला ती जमीन त्यांच्या नावावर नाही तर ती यांनी, हे एवढे चावट लोक आहेत की पैशाने जमिनी घेतल्या, प्लॉट घेतले, बंगले घेतले आणि दुसऱ्याच नावावर घेतले, पाहुण्या रावळ्याच्या कुणाच्या. आणि ते उद्या चौकस लावलं ते पाहुणं गुतलं राहिलं. त्याच्यामुळे माझी एक विनंती आहे महाराष्ट्रातल्या गोरगरिबांना, ज्यांच्या ज्यांच्या नावावर यांची प्रॉपर्टी असेल त्यांनी त्याच्याकडे जा आणि त्याला माहिती तुला लिहून घे. कारण हे सुखी संसार चाललाय तुमचा, तुम्ही मत जाताना बरं का. मी इमानदारीनं सांगतो तुम्हाला, पुऱ्या प्रॉपर्टीची यांची चौकशी होणार आहे. त्यावेळेस जर यांनी एखाद्या गरीब पाहुण्याच्या, मित्राच्या, कोणाच्या जर नावावर कुठं प्लॉट, बंगला, जमीन, फ्लॅट असं काय जर केलेलं असेल, कुठं कंपनी, एखादी कारखाना, दारूचे दुकानं, कुठं हॉटेल मोठमोठ्याले, असं जर एखाद्या गरीबाच्या नावावर जर केलेलं असेल तर उद्या हे जा तुमच्याकडे येणारे, तुमचा सुखी संसार चाललाय, तुमचं माणसं जेलमध्ये जातील. प्रॉपर्टी दुसऱ्याची पण नावावर तुमच्या आहे. ती प्रॉपर्टी ज्याची त्याच्या नावावर करून द्या. तिकडे काय लोक चाललेत जणून, हे तुपलं गाबाळे धरे दादा, आम्हाला नाही जायचं जेलमध्ये.